सुरुवातीला बातमी पुण्यातून। पुण्यामध्ये महाविद्यालयीन तरुणीवर चौघांनी अत्याचार केले आहेत। 21 वर्षीय तरुणीच्या फिर्यादीवरून वाघोली पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आलाय। अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत 4 जणांनी अत्याचार केल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आलाय। या प्रकरणी पोलिसांनी फरहान शेख, फजल शेख, रेहान शेख आणि साहिल अशा 4 आरोपींना अटक केली आहे। पुण्यात महाविद्यालयीन तरुणीवर चौघांनी अत्याचार केलेले आहेत। 21 वर्षीय तरुणीनं फिर्याद दाखल केलेली आहे पोलीस स्थानकात, त्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार करण्यात आलेले आहेत। 4ही आरोपींना अटक करण्यात आलेली असून त्यांना न्यायालयातही हजर करण्यात आलेला आहे। फरहान शेख, फजल शेख, रेहान शेख आणि साहिल अशी त्या 4 आरोपींची नावं आहेत। या चौघांनी अश्लील व्हिडिओ तयार करून तरुणीला धमकावत तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे। आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे यांच्याकडून। अजिंक्य, काय अधिक माहिती या सगळ्या प्रकरणाबाबत? 21 वर्षीय महाविद्यालयीन तरुणी आहे आणि ही तरुणी जी आहे ती यातील मुख्य आरोपी जो फरहान शेख आहे याच्या संपर्कात आली होती। हे महाविद्यालयात एकमेकांना भेटले होते। त्यानंतर या भेटीचाच फायदा या फरहान शेखने घेतला। या मुलीला समाज माध्यमांवर मेसेज केले, ओळख वाढवण्याचा प्रयत्न केला आणि ही वाढलेली ओळख जी आहे, मैत्री जी आहे, त्या मैत्रिणीला आपण फिरायला जाऊ असं सांगून बोलवलं आणि नंतर एका रूममध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार केले। अत्याचार करतानाचे व्हिडिओ देखील त्या फरहान शेखने रेकॉर्ड केले। त्यानंतर हा व्हिडिओ रेकॉर्ड केल्यानंतर या तरुणीला हे व्हिडिओ व्हायरल करायची भीती दाखवून आणखी 3 मित्रांसोबत लैंगिक संबंध ठेवायला सांगितले आणि जवळपास या चौघांनी मिळून 1 वर्षापेक्षा जास्त काळ या तरुणीवर लैंगिक अत्याचार केले आणि नंतर हे सगळे त्या तरुणीला। धन्यवाद अजिंक्य, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।